आता बातमी आहे कर्नाटकच्या हावेरीमधून। हावेरी येथील मध्यवर्ती बस स्थानकात शुक्रवारी सकाळी भीषण अपघात घडला। फलाटावर थांबलेल्या प्रवाशांच्या अंगावर अचानक एका सरकारी बसने धडक दिल्याने 2 वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत। प्राथमिक माहितीनुसार संबंधित बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली। बस थेट फलाटावर घुसल्याने तेथे उभ्या असलेल्या प्रवाशांना पळण्याची संधीही मिळाली नाही। या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली। अपघातानंतर बस चालक घटनास्थळावरून फरार झाल्याचा आरोप असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, जखमींना रुग्णालयात हलवले आणि गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। दरम्यान हा संपूर्ण प्रकार बस स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याच्या आधारे तपासाला गती देण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी। सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।